सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीत राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय। वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाच्या अंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतो आहे। पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातल्या भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। उद्या सुद्धा भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या उपस्थितीमध्ये अग्निहोत्र करण्यात आलं, तर श्री एम यांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे। आज संध्याकाळी हरिहरन तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता शंकर महादेवन यांचा सांगीतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे। त्याचा देखील अनुभव आपल्याला घेता येणार आहे। अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे अनेकांचं श्रद्धास्थान। श्री गुरु पादुका दर्शन उत्सव स्थानी स्वामींच्या पादुका तर आहेतच, सोबत स्वामींची चैतन्य रुद्राक्ष माळ जी स्वामी धारण करत होते त्याविषयी सांगतात आमच्या प्रतिनिधी स्नेहा ढवळे। श्री गुरु पादुका दर्शन उत्सवात अनेक संत महंतांच्या जवळपास 18 संत महंतांच्या पादुका आपण इथे पाहतोय आणि मी आता ज्या मंदिरासमोर उभे आहे ते त्या पादुका आहेत श्री स्वामी समर्थांच्या, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांच्या या पादुका आहेत आणि त्यांच्या स्वामी समर्थांनी वापरलेल्या या मूळ चैतन्य पादुका स्वामी समर्थांनी आपले उत्तराधिकारी श्री बाळप्पा महाराज यांना दिल्या होत्या। तसंच श्री स्वामी समर्थ यांच्या अनेक प्रासादिक निजवस्तू म्हणजेच स्वामी समर्थ यांनी स्वतः वापरत असलेली जपमाळ, तसंच चर्मपादुका, खडावा, स्फटिकमाळ, रुद्राक्षमाळ, जपमाळ, दंड तसंच छाटी हे त्यांनी प्रसाद रूपात श्री बाळप्पा महाराजांना दिल्या होत्या। त्यापैकी स्वामी समर्थ यांनी प्रत्यक्ष वापरलेली रुद्राक्षाची माळ जी आहे ती आपण इथे पाहतोय। इथे ती ठेवलेली आहे, प्रत्यक्ष भाविकांच्या दर्शनासाठी इथे ठेवलेली आहे आणि स्वामींनी प्रत्यक्ष वापरलेली ही रुद्राक्ष माळ म्हणून एक वेगळं महत्त्व या रुद्राक्ष माळेचं आपण पाहतोय। भाविक प्रचंड संख्येने इथे खरं तर येत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद मिळतोय, कारण खरं तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत हे अनेक भाविकांचं भक्तांचं श्रद्धास्थान आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष धारण केलेलं आहे रुद्राक्षाची ही माळ आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह स्नेहा ढवळे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।